नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायलीला कल्पनाताई म्हणतात, हो सायली, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. आपण आजचं गेट टुगेदर अगदी खूप छान पद्धतीने साजरं करायचं आहे. सायली, आपण जसं ठरवलं होतं तसंच सगळं काही करूया. आता सायलीही खुश होते, प्रतापरावही खुश होतात, अर्जुनही आनंदानेच खाली उतरतो. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, आपण शेवयाची खीर बनवूयाच. तर आता अर्जुन येताच सायली म्हणते, आई मी आलेच, अस्मिताताईंना भेटून येते. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. ती अर्जुनशी एक शब्दही बोलत नाही. खरं तर अर्जुनशी बोलणं तिने टाळलेलंच असतं. आता सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात. प्रियासुद्धा बाहेर निघालेली असते. परंतु त्याचवेळी पूर्णाची प्रियाला आवाज देतात, तन्वी. तर प्रिया म्हणते, पूर्णाची, तू मला आवाज दिलास का? तुला काही हवंय का? पूर्णाची म्हणतात, मला काय हवंय काय नको हे पाहण्यासाठी या घरात भरपूर जण आहेत आणि सर्वच जण म्हणजे खूप छान पद्धतीने काळजी घेतात. त्यामुळे तू मला विचारायची तशी काहीच गरज नाही. तू स्वतःच्या नवऱ्याची काळजी घेतलीस ना तरी बस आहे. कारण आजकाल तू स्वतःच्या नवऱ्याशी कसं वागत आहेस ना हे मला चांगलंच माहीत आहे. आत्तापर्यंत आम्ही सगळं काही खपवून घेतलं, परंतु आजकाल तुझं अश्विनशी खोटं बोलणं ही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अश्विनशी खोटं बोलायचं आणि बाहेर भटकायचं हे सगळे काही धंदे आता मला कळाले आहेत. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, कधी बोलली मी पूर्णाची? कधीच नाही मी अश्विनशी खोटं बोलली आहे. पूर्णाची म्हणतात, हो का? मग काही दिवसापूर्वी अश्विनला पार्टीला जाते असं सांगून घराबाहेर पडलीस, ती रात्रभर घरी आलीच नव्हतीस, दुसऱ्या दिवशी घरी आलीस आणि अश्विनला सांगितलंस की तू पार्टीला गेली आहेस. तर प्रियाला राग येतो आणि प्रिया म्हणतो, या बायकांनी चुगली केलीच. तर पूर्णाची म्हणतात, कसं आहे ना, तुला वाटत असेल की मी घरात नाही म्हणजे मला काहीच कळणार नाही, परंतु मी जरी घराबाहेर असले तरी सुद्धा या घरात माझी सून आणि नाचून दोघेही राहतात. त्यामुळे तू काय करतेस काय नाही या सगळ्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचतात, मला कळतात. त्यामुळे मला काहीच माहीत नाही असं समजू नकोस. तर प्रियामध्ये जाऊ दे ना पूर्णाची, अगं त्या गोष्टीला खूप दिवस होऊन गेलेत, सोडून दे ना. पूर्णाची म्हणतात, सोडून दिलं होतं तन्वी, तुला कळतंय का? आम्ही सोडून दिलं होतं. तिथे जरी मी असते तरी मी काय केलं असतं ग? तुला फक्त विचारला असता जाब, बाकी काहीच करू शकलो नसतो. परंतु तू मात्र एवढं सगळं होऊ नये काल जे काही वागली आहेस त्याचा तुला काहीच वाटत नाहीये का? अगं सचिन चुकला या गोष्टीचा तू फायदा घेतलास आणि वाटेल ते बोलत राहिलीस. आमच्या समोर जेवण आहे हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही, याचा सुद्धा तुला विसर पडला होता. तर प्रिया म्हणते, पूर्णाची, मी काही खोटं बोलली होती का? पूर्णाची म्हणतात, हो, खोटंच बोलली होतीस. कारण सुभेदारांच्या घरात सुनांमध्ये आणि जावयांमध्ये कुठलाही फरक केला जात नाही. सगळ्यांना समानच वागणूक दिली जाते. पण तू काल काय करत होतीस याचं तुला भान होतं का? अगं अस्मिता 2 जीवांची आहे, तिला त्रास होऊ नये म्हणून आम्ही तिला सावरण्याचा, सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि तू काय करत होतीस ग? तिच्या जखमेवरची खपली काढत होतीस. अगं हे सगळं करत असताना तुला लाजही वाटली नाही का? अस्मिता 2 जीवांची आहे हा विचारही तुझ्या मनात आला नाही का? अगं एखाद्या बाईला किती त्रास द्यावा आणि का, कशासाठी? अगं स्वतः रात्रभर बाहेर भटकायचं आणि सकाळी येऊन जीभ सैल सोडायची, म्हणजे दिवसभर तुझी जीभ चुरू चुरू बोलत राहणार आणि सगळ्यांना दुखवण्याचं काम करणार. आणि हे सगळं काही या घरात खपवून घेतलं जाणार नाही. आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं राहायचं असेल तर या घराचे नियम तुला पाळावेच लागतील, नाहीतर या घराच्या बाहेर जायचं. आणि तू जे काही वागली आहेस त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. तर प्रिया म्हणते, शिक्षा? पूर्णाजी म्हणतात, हो शिक्षा. तन्वी, या सगळ्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. कारण अस्मिताच्या बाबतीत तू जे काही वागली आहेस ते मी खपवून घेणार नाही. त्यामुळे आज घरात गेट टुगेदर आहे आणि या गेट टुगेदर निमित्त सर्वजण घरी पार्टी करणार आहेत. आणि त्या अगोदर हे संपूर्ण घर तू चकाचक साफ करायचं आहे. संपूर्ण घर एकटीने स्वच्छ करायचं आहे. धुळीचा एक कण जरी दिसला ना तर पुन्हा तुला हे घर साफ करावं लागेल, ही गोष्ट विसरू नकोस. तर पूर्णाची ना प्रिया म्हणू लागते, पूर्णाची, अगं हे काम तू मला सांगतेस? अगं मी केलंही असतं आनंदाने, पण माझं एक महत्त्वाचं काम आहे ना आणि म्हणूनच मला बाहेर जावं लागणार आहे. पूर्णाची, तू हे काम करतेस का? तू हे काम विमलला सांग ना. पूर्णाची म्हणतात, हे काम मी कोणाला सांगायचं हे तर मी तुला विचारलंच नाही, मी तुला सांगितलं आहे. त्यामुळे संध्याकाळ होण्या अगोदर हे घर पूर्ण साफ करून व्हायला पाहिजे. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. पूर्णाची विमलला आवाज देतात,
आणि म्हणतात विमल हिला बादली आणि लादी पुसायचं फडकं सगळं काही आणून दे, कारण आजच्या दिवशी हे घर साफ करण्याची जबाबदारी तन्वीची असेल. तर प्रिया म्हणते पूर्णाजी म्हणतात मी जी जबाबदारी सोपवली आहे ती पूर्ण करायची आणि आता तुझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे कोणतीही कारणं न देता घर स्वच्छ झालंच पाहिजे, तरच तुला या घरात राहता येईल असं म्हणत पूर्णाजी तिथून निघून जातात. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. घरात राहायचं तर काम करावं लागेल हे मात्र प्रियाला पक्क कळालेलं असतं. पूर्णाजींची शिक्षा ऐकून प्रियाची खूप चिडचिड होत असते आणि विमलताईंनी त्यांचं काम अगदी पूर्ण केलेलं असतं. विमलताई बादलीतून पाणी घेऊन येतात, प्रियाच्या समोर ठेवत म्हणतात हे लादी पुसण्यासाठी पाणी, हे लादी पुसण्यासाठी फडकं आणि हे साफ करण्यासाठी. आणि हो, लादी पुसण्या अगोदर संपूर्ण घरात अगोदर झाडू मारून घ्या. आता प्रिया चिडते आणि म्हणते निघायचं, माझं काम कसं करायचं ना हे माझं मलाच ठरवू देत, त्यामुळे इथून निघायचं. आता तिथून विमलताई निघून जातात. तर प्रिया मनाशीच म्हणते सगळ्यात अगोदर ह्या म्हातारीला धुवून काढावं लागेल, ही मला शिकवते आणि मला शिक्षा देते असं म्हणत प्रिया राग व्यक्त करत असते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू नागराज काकांचे कपडे आवरून ठेवत असतात, परंतु त्याचवेळी कपड्यांच्या घडीतून एक अंगठी खाली पडते. सुमन काकू ती अंगठी उचलतात, पाहतात, त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की ही अंगठी तर नागराज काकांची नाहीच आहे. सुमन काकू म्हणतात ही अंगठी तर यांची नाहीये, मग कोणाची असेल? कदाचित ही महिपत शिकरेची तर नसेल ना असं म्हणत आता त्या घाबरून गेलेल्या असतात. त्या म्हणतात नाही, याबद्दल मला सायलीला सांगावंच लागेल, कारण सायली मला म्हणाली होती की नागराज काकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं, काहीही वेगळं जाणवलं तर लगेच मला फोन करायचा आणि म्हणूनच आता मला सायलीला फोन करावा लागेल. तर दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते. आता गेट टुगेदरचं इन्व्हिटेशन देण्यासाठी सायली सुमन काकूंना फोन करते. आता सुमन काकू सायलीला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतात, परंतु त्याचवेळी सुमन काकूंना सायलीचा फोन आलेला असतो. सुमन काकू सायलीचा फोन उचलतात आणि बोलतात अगं सायली बोल, अगं मी स्वतः फोन करणार होते. सायली म्हणते हो का, पण सुमन काकू मी सुद्धा तुम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी फोन केला आहे. सुमन काकू म्हणतात काय झालंय, कशासाठी? तर सायली म्हणते मी आणि आईंनी असा प्लॅन केला आहे की आता हे वर्ष संपणार आहे, मग या वर्षामध्ये आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी घडल्यात त्या सगळ्या काही विसरून जायच्या आणि जे काही चांगलं घडलं होतं त्याचं सेलिब्रेशन करायचं. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे आणि त्याचंच इन्व्हिटेशन देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे. तुम्ही सगळ्यांनीच या सेलिब्रेशनसाठी, या पार्टीसाठी यायचं आहे. सुमन काकू म्हणतात अच्छा, म्हणजे आज न्यू इयरची पार्टी आहे. तर सायली म्हणते तसंच समजा, परंतु तसंच काही नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं सगळ्यांचं एकत्र येणं. तारीख महत्त्वाची नाही, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र मज्जा मस्ती करणं आणि आपल्या चांगल्या आठवणी आणि त्यांचं सेलिब्रेशन करणं, आणि म्हणूनच तुम्ही नक्की यायचं आहे. बरं सुमन काकू तुम्ही मला फोन करत का होता? तर सुमन काकू शांतच होतात. सायली म्हणते काय झालंय सुमन काकू? तर इकडे सुमन काकू मनाशीच म्हणतात सायली एवढं चांगल्या आठवणीचं दिवस साजरा करायचा ठरवत आहे, एवढी खुश आहे, एवढी आनंदात आहे, मग अशा वेळी मी तिला ही बातमी देऊन तिच्या चेहऱ्यावरचा आनंद का घालवू? नाही, हा तो क्षण नाहीये की हे सगळं काही मी सायलीला सांगावं, मी हे सगळं काही नंतरही सांगू शकते असं म्हणत सुमन काकू सायलीला म्हणतात काही नाही ग, गप्पा मारण्यासाठी सहज कॉल करणार होते, बाकी काहीच नाही. तर सायली म्हणते बरं ठीक आहे, पण तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आहे पार्टीला. सुमन काकू म्हणतात हो आम्ही नक्की येणार असं म्हणत सुमन काकू फोन ठेवतात, परंतु हातातल्या अंगठीबद्दल सुमन काकू सायलीला काहीच सांगत नाहीत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली किचनमध्ये काम करत असते. आता संध्याकाळच्या पार्टीची तयारीची लगबग चालू असते. सायली तांदूळ वेचण्यासाठी घेते, तर त्याचवेळी पूर्णाजी त्या ठिकाणी येतात. सायली म्हणते पूर्णाजी बसा ना, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? पूर्णाजी म्हणतात नाही, जरा बागेतच जात होते. सायली म्हणते का, कशासाठी? पूर्णाजी म्हणतात काही नाही ग, फुलं घेऊन येण्यासाठी. सायली म्हणते फुलं कशासाठी? तर पूर्णाजी म्हणतात अगं कितीतरी दिवसानंतर आज मी घरी आले आहे, मग आज घरच्या देवाची पूजा करायची, म्हटलं ताजी ताजी फुलं घेऊन यावीत. सायली म्हणते एवढंच ना, मग मी घेऊन येते, तुम्ही इथेच बसा असं म्हणत सायली आता देवपूजेसाठी फुलं आणायला गार्डनमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाला चांगली शिक्षा मिळालेली असते आणि आता प्रिया पूर्णाजींचा आदेशही पाळत असते. रूममध्ये लादी पुसत असते, सगळा रूम साफ करत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी विमलताई येतात आणि प्रियाला आवाज देत म्हणतात तन्वीताई
तुम्ही अगोदर हे टेबल आणि या खुर्च्या साफ करून घेतल्यात का? कारण त्याच्यावरची धूळ जर लादीवर पडली आणि लादी जर अगोदरच पुसलेली असेल तर पुन्हा लादी खराब होईल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, अगोदर टेबल आणि खुर्च्या पुसून घ्या. तर प्रिया म्हणते, तुला विचारलंय का मी सल्ला? तुझ्या सल्ल्याची मला गरज नाही, निघ इथून. तर विमलताई म्हणतात, मी निघणारच आहे, परंतु कसं आहे ना, जर हे काम पूर्ण नाही झालं आणि लादीवर धुळीचे कण दिसले तर पूर्णाजी सगळं घर तुम्हाला पुन्हा साफ करायला सांगतील. माझं काय होणार आहे? मला तर काही काम नाहीये, असं म्हणत विमलताई तिथून निघून जातात. प्रियाच्या लक्षात येतं की आपल्याला हे सगळं काही पुन्हा करावं लागेल आणि म्हणूनच आता प्रिया टेबल खुर्च्या सगळंच काही पुसायला घेते. परंतु त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो. प्रिया पाहते तर नागराज काकांचा फोन आलेला असतो. आता नागराज काकांशी बोलावं तर घराबाहेर येऊनच बोलावं लागेल आणि म्हणूनच प्रिया आता मोबाईल घेते आणि गार्डनमध्ये येते. नागराज काकांवर चिडत म्हणते, तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, मी घरी असताना मला फोन करत जाऊ नका. अहो हे किती धोक्याचं आहे तुम्हाला कळतंय का? तर नागराज काका म्हणतात, तुला कसला आलाय ग धोका? अगं तू तर सुभेदारानेही विकून खाशील आणि तुझा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की मला आता वाटायला लागलंय की तू आता मलाही विकून खाशील. तर आता प्रिया म्हणते, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तर नागराज काका प्रियाला म्हणतात, आज तू महिपतच्या माणसांकडे महिपतची चौकशी करायला गेली होतीस ना? प्रिया माझ्याशी खोटं बोलू नकोस. तर प्रिया म्हणते, मी ते. तर आता नागराज काका म्हणतात, पुरे नेहमीसारख्या थापा मारू नकोस. प्रिया मी तुला अगोदरच सांगितलंय महिपत पासून दूर राहायचं. त्याच्या जवळपास जाण्याचा जरी प्रयत्न केलास ना आणि त्याला शोधण्याचा जरी प्रयत्न केलास ना तर याद राख. आणि हो, आता हे नखरे बंद करायचे. तर प्रिया म्हणते, मी काय केलंय हो आणि यात कसला आलाय आगाऊपणा? त्या महिपत शिकरेला किडनॅप करायचं सगळं प्लॅन माझं होतं. मी तुम्हाला मदत केली होती आणि मी त्यावेळी एवढे कष्ट करून त्याला पकडलं होतं. तुम्ही काय मेहनत केली होती? काहीच नाही. आणि आता अलगत मात्र तुम्ही मलाच बाजूला केलं. नाही, तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे. आणि हे सगळं असतानाही तुम्हाला काय वाटतंय मी आता हाताची घडी घालून गप्पा बसावं? असं म्हणत प्रिया मागे येऊन पाहते तर आता मात्र प्रियाच्या मागे सायली उभी असते. आता सायलीला पाहून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. इकडे नागराज काकांसोबत ती बोलत असते, परंतु समोर सायली असल्यामुळे तिची बोलतीच बंद झालेली असते. आता नागराज काका प्रियाला आवाज देत म्हणतात, हॅलो बोल. परंतु प्रियाने मात्र फोन कट केलेला असतो. नागराज काका म्हणतात, हिने तर फोन कट केलाय. तर त्याचवेळी सायली आता प्रियाला म्हणते, प्रिया तू आता महिपत बद्दलच बोलत होतीस ना? प्रिया म्हणते, कुठे? मी तर माहिती देण्याबद्दल बोलत होते. सायली म्हणते, हो का? अगं कशाला उगाच थापा मारतेस? मी अगदी स्पष्ट ऐकलंय, तू महिपत शिकरेबद्दलच बोलत होतीस. कारण कसं आहे ना, तुला सवय आहे खोटं बोलायची. तर प्रिया खोटं बोलत म्हणते, पण तू माझं बोलणं का ऐकत होतीस चोरून? सायली म्हणते, प्रश्नाची उत्तरं टाळण्यासाठी उलट प्रश्न विचारू नकोस. कारण तू जे काही करतेस ना ते सगळं काही मला माहीत आहे. आत्तापर्यंत मला वाटत होतं की या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नसणार, परंतु महिपत शिकरेशी तुझा अजूनही संबंध आहे. तू त्या शत्रूसोबत अजूनही बोलत आहेस हे मला कळालं आहे. आत्तापर्यंत मला वाटलं होतं की तू त्याच्या संपर्कात नसशील, परंतु आज मला खात्री पटली आहे की तू त्याच्या संपर्कात आहेस. तर प्रिया म्हणते, तू उगाच काही अर्थ लावू नकोस. तुला काय वाटतं ग, माझ्या आईवडिलांचा अपघात ज्याने घडून आणला त्याला फक्त तूच शोधू शकतेस का? अगं मी सुद्धा प्रयत्न करते, मला सुद्धा प्रयत्न करायचे आहेत. आणि तो जर महिपत शिकरे असेल ना तर मी त्याला सोडणारच नाही, त्याचा जीव घेईन. तर सायली हसतच म्हणते, हो का? कसं आहे ना प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणसाने कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक ना एक दिवस सत्य बाहेर येतच. प्रिया तुला शिशुपाल माहीत आहे का ग? प्रिया म्हणते, कोण हा शिशुपाल? तो आपल्या आश्रमामध्ये कपडे द्यायला यायचा, तो इस्त्रीचे कपडे घेऊन यायचा असेल, तोच असेल कदाचित. तर सायली हसतच म्हणते, प्रिया तुझं काहीच होऊ शकत नाही. मी तुला आता एक गोष्ट सांगते. शिशुपाल आहे ना, त्याचं असंच झालं होतं. 100 अपराध झाल्यानंतर त्याला शिक्षा झाली होती आणि तो धडा अख्ख्या जगाने घेतला. अख्ख्या जगाने ते सगळं काही लक्षात ठेवलं आणि तुझी ही अवस्था अगदी तशीच होणार आहे. तुलाही या सगळ्याची शिक्षा होणारच आहे. तर प्रिया म्हणते, तू मला धमकी देतेस का? सायली म्हणते, छे छे, अगं मी तुला धमकी वगैरे देत नाहीये, फक्त मी तुला सांगतेय. कसं असतं ना, माणसं चांगली आहेत म्हणून निभाव लागतो. आणि प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातील माणसं चांगली आहेत म्हणूनच तुला इथे राहायला मिळत आहेत. परंतु या घराच्या शत्रूसोबत तुझा जर काही संबंध असेल आणि तू त्यांच्या संपर्कात आहेस हे जर कळालं ना तर या घरात तुला राहायला जागाही मिळणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. आता एकीकडे पूर्णाजीने घराबाहेर काढायची धमकी दिलेली असते, तर दुसरीकडे सरळ सरळ सायलीने स्पष्ट प्रियाला तू लवकरच घराबाहेर जाशील हे सांगितलेलं असतं. आता प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते.
आता सायली घरात येऊन पाहते तर पूर्णाचे तांदूळ वेचत असतात. सायली म्हणते, अहो हे सगळं काही तुम्ही का केलात? मी केलं असतं ना. पूर्णाची म्हणतात, अगं झालेच आहेत. सायली म्हणते, यायला थोडा उशीर झाला ना. पूर्णाची म्हणतात, काहीच हरकत नाही. आता मागोमाग प्रिया येते आणि साफसफाई करायला सुरुवात करते. आता साफ करण्यासाठी कापड हातात घेते आणि धूळ साफ करायची म्हणून करत असते. आता हे सगळं काही पूर्णाची आणि सायली पाहतात. तर आता सायली प्रियाला म्हणते, प्रिया तू काय करतेस ग? धूळ साफ करायला सांगितली, धूळ उडवायला सांगितली नाही. त्यामुळे जे काम करतेस ना ते अगदी मनापासून आणि शांतपणे कर. आणि हो, आता ते टेबलवर असणारे सगळे काही उचलायचं आहे, बाजूला करायचं आहे आणि मगच टेबल साफ करायचं आहे. तिथे फुलांचं तबक आहे ते सुद्धा बाजूला कर. तिथे कापड आहे तो सुद्धा काढ आणि त्यानंतरच टेबल स्वच्छ करायचं आहे. तर प्रिया सायलीवर चिडते आणि म्हणते, उगाचच फुकटच्या मला सूचना देऊ नकोस. पूर्णाची म्हणतात, चांगल्या सूचना असतील ना तर ऐकून घ्यायला काहीच हरकत नाही. आणि तन्वी, तुला मी मगाशीच सांगितलं आहे, या घरात धुळीचा एकही कण मला दिसायला नको. आणि तसं जर झालं तर हे संपूर्ण घर तुला पुन्हा एकदा साफ करावं लागेल. आणि तुझ्याकडे आता वेळ कमी आहे. अजून तुला स्टोअर रूम आणि मागचं गार्डन साफ करायचं आहे. त्यामुळे आता पटापट हात उचलायचा आणि सगळं स्वच्छ करायचं. सायली म्हणते, प्रिया अगं तू साफसफाई करायला घेतली आहेस, परंतु खाली मासिकं बघ ना, अस्ताव्यस्ता पडली आहेत, ती सुद्धा नीट लाव. आता प्रिया म्हणते, हो. सायली म्हणते, ती बाजूला कर आणि त्याच्याखाली असणारी धूळ सुद्धा साफ कर. प्रिया म्हणते, हो हो, मी हे सगळं काही नीट लावते. त्यानंतर मी मागचं गार्डन साफ करते, स्टोअर रूम साफ करते, होईल माझं काम. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि इकडे पूर्णाजी आणि सायली ते पाहून तिच्यावर हसत असतात. चक्क प्रियाला काम करताना पाहून पूर्णाजी आणि सायली यांना हसायला येत असतं. प्रियाची चांगलीच फजिती झालेली असते. आत्तापर्यंत कामचुकार करणारी प्रिया आता मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि म्हणूनच पूर्णाजींचा आदेश पाळत संपूर्ण घर साफ करायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिन अस्मिताला मनवण्याचा प्रयत्न करतो. अस्मिता सचिनकडे पाहत सुद्धा नाही. आता सचिन अस्मिताच्या मागे मागे फिरत अस्मिताला म्हणत असतो, अस्मी अगं प्लीज बाळा मला माफ कर ना. अस्मी तू माझ्यावर किती रागवशील, मला माहीत आहे मी चुकलो. खरं तर माझी चूक मला मान्य आहे. मी खरंच यासाठी तुझं अपराधी आहे. आणि खरंच अस्मिता मी चुकलो आहे याची जाणीवही मला आहे. अस्मी अगं मी काय करू, मी वाहवत गेलो होतो, परंतु आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. प्लीज मला एक संधी दे, प्लीज एकदा मला माफ कर. असं म्हणत आता सचिन अस्मिताचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु अस्मिता त्याला बाजूला ढकलते. सचिन म्हणतो, बरं मला माहीत आहे तू माझ्यावर रागवली आहेस, पण तू माझ्याशी बोलणारच नाही आहेस का? अस्मी अगं तू किती उदास आहेस. तुला असं उदास पाहून मला खरंच वाईट वाटतंय. मला खरंच खूप त्रास होतोय आणि तुला त्रास झालेला मी नाही ग सहन करू शकत. अस्मी अगं प्लीज माझ्याशी बोल ना. सचिन अस्मिताला नाटक करत मनवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अस्मिता मात्र सचिन सोबत एक शब्दही बोलत नाही. सचिन मनाशीच म्हणतो, अस्मिताला जर मनवायचं असेल तर आता मला काहीतरी करावं लागेल, तिच्या आवडीचं एखादं गिफ्ट आणावं लागेल. परंतु आता मला स्वतः पुरतेही माझ्याकडे पैसे नाहीत, तर हिला गिफ्ट कुठून आणू? परंतु नाही, काहीतरी करावं लागेल, कुठून तरी पैसे मॅनेज करावेच लागतील आणि हिला मनवावंच लागेल. असं म्हणत सचिन घराबाहेर येतो आणि आता पुन्हा एकदा तो साक्षीला फोन करतो आणि म्हणतो, सॅम सॉरी, खूप काम होतं आणि यामुळेच मी तुला फोन करू शकलो नाही. खरं सांगायचं तर फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो. तर साक्षी म्हणते, सचिन नक्की काय झालं होतं? तू माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नकोस. सचिन म्हणतो, काय सांगू, मला काहीच कळत नाही. अगं फ्लॉरिडाच्या कोणत्याही बँकमधून माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफरच होत नाही आहेत आणि इकडचं अकाउंट मी फारसं वापरत नाही, त्यामुळे या अकाउंटला पैसेच नाही आहेत. मी किती प्रयत्न करतोय परंतु पैसेच येत नाही आहेत आणि त्यामुळे माझ्या हातात आता अजिबातच पैसे नाही आहेत. आणि मुंबईमध्ये किंवा या इंडियामध्ये राहायचं तर हातात पैसा तर असायलाच हवा आणि पैसे नसल्यामुळे तुला तर माहीतच आहे की माणूस किती हतबल होतो. आणि इंडियामध्ये माझं फारसं कोणीच नाही आहे आणि इथे जर माझं कोणी नसेल तर मी कोणाकडे पैसे मागणार आहे आणि हक्काने तर पैसे मी कोणाकडे मागूही शकत नाही. कोणीच माझं हक्काचं इथे कोणीच नाही आहे. मग मी काय करू, मला काहीच कळत नाही. मी बँकेशी संपर्क साधला होता, परंतु ते म्हणालेत की अजून 4 दिवस तरी लागतील. तर साक्षी म्हणते, US च्या कोणत्याही बँकमधून पैसे ट्रान्सफरच होणार नाही आहेत. तर सचिन म्हणतो, तुला तर माहीतच आहेत ना गं, शेवटी त्या परदेशातील बँक आहेत आणि मी इथे आहे आणि इथे बसून बँकेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खरंच खूप कठीण आहे. अजून 4 दिवस तरी जातील, पण तोपर्यंत काय करायचं काहीच कळत नाही आहे. कुणाकडून पैसे घ्यायचे, कारण इथे तर माझं कोणीच नाही आहे. तर आता साक्षी म्हणते, सचिन खरंच तू मला हर्ट केलेस. सचिन म्हणतो, सॅम तू असं का बोलतेस? तर साक्षी म्हणते, सचिन अरे ह्या इंडियात मी तुझी आहे हे विसरून गेलायस का? अरे मी इतके तुझ्या जवळची असतानाही तुला माझ्याकडे पैसे मागायला लाज का वाटते? तर सचिन म्हणतो, तुझ्याकडे नाही, मी तुझ्याकडे पैसे नाही मागू शकत.
अगं खरं तर मी तुझ्यावर पैसे खर्च करायला हवेत. तुला काय हवं नको ते सगळं काही मी पाहायला हवं. तुझ्या आवडीची गिफ्ट्स मी तुला घ्यायला हवीत आणि मी तुझ्याकडूनच पैसे घ्यायचे. नाही नाही सॅम, असं नाही होऊ शकत. तर आता साक्षी म्हणते, कुठल्या जगात वावरतोयस रे? आणि असं कोणी लिहिलंय की तूच माझ्यावर पैसे खर्च करायला हवेस? असं काही नाहीये सचिन. तुला किती पैसे हवे ते मला सांग, मी तुला आत्ता पैसे देते. तर सचिन म्हणतो, नाही नाही साक्षी, हे सगळं किती चुकीचं दिसतंय. साक्षी म्हणते, काही चुकीचं दिसत नाही. तुला केवढे पैसे हवे आहेत तेवढे मला सांग, मी सगळे पैसे तुला देईन. नको काळजी करूस. आता सचिनच्या सगळं काही मनासारखं झालेलं असतं. आता या सगळ्यामध्ये सचिनने साक्षीला बळीचा बकरा बनवलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पूर्णाची अस्मिताच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, अस्मिता बाळा, मेडिटेशन झालंय का? अस्मिता नकार देत म्हणते, नाही. तर पूर्णाची म्हणतात, असं कसं करून चालेल? अस्मिता, जे काही घडलंय त्या सगळ्याचा परिणाम तू स्वतःवर आणि बाळावर करून घ्यायचा नाहीये. अस्मिता, मला माहीत आहे हे सगळं काही चुकीचं घडलंय, परंतु या सगळ्यातून बाहेर येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आता तू 2 जीवांची आहेस. तुला बाळाचीही तितकीच काळजी घ्यावी लागेल. या सगळ्याची शिक्षा बाळाला का? त्याचं वर्तमान, त्याचं भविष्य आता तुझ्याच हातात आहे. ती तुझीच जबाबदारी आहे. पूर्णाजींना असं बोलताना अस्मिता म्हणते, मग त्याच्या बाबाची काहीच जबाबदारी नाहीये का? तर पूर्णाजी म्हणतात, आहे ना, परंतु आता ही सगळी जबाबदारी तुला स्वीकारायची आहे. आई होणं सोपं नसतं ग. अस्मिता म्हणते, ते तर मला कळालंय आणि माझ्या नवऱ्याने ते अजून कठीण करून ठेवलं आहे. अस्मिता खूप उदास असते. जे काही घडलं आहे त्यामुळे अस्मिताला त्रास होत असतो आणि हे सगळं काही पाहून पूर्णाजींना खूप वाईट वाटत असतं. पूर्णाजी अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या परिस्थितीतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, शांत बस बाळा. आणि असं म्हणत पूर्णाजी अस्मिताला समजावत म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझं बाळ फक्त बाहेरच्याच गोष्टी, बाहेरचाच आवाज ऐकत नाहीये, तर तुझ्या मनाचाही आवाज ऐकत आहे. तू जे काही मनात विचार करतेस ते सगळे विचार त्याच्यापर्यंत पोचत आहेत. त्यामुळे तू निगेटिव्ह विचार करून चालणारच नाहीये. तर अस्मिता म्हणते, म्हणजे सचिनने जे काही केलं आहे ते सगळं काही मी विसरून जायचं, सचिनला माफ करायचं? पूर्णाजी म्हणतात, मी असं म्हणत नाहीये अस्मिता, पण आत्ता तुझ्यासाठी तुझं बाळ महत्त्वाचं आहे. त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आता तुला खूप शांतपणे विचार करून तुझं डोकं शांत ठेवायचं आहे. तोच विचार करून काय होणार आहे अस्मिता? या सगळ्याचा फक्त बाळावर परिणाम होणार आहे आणि म्हणूनच तुला बाळासाठी आता सगळं काही विसरून जावं लागेल. खरं तर ते थोड्या दिवसांसाठी का होईना बाजूला ठेवावं लागेल, फक्त बाळासाठी. तर अस्मिता म्हणू लागते, पूर्णाची, ज्यावेळी सचिनविषयी मला संशय होता ना, त्यावेळी मी स्वतःला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावेळी माझी खूप चिडचिड व्हायची, परंतु मला असं वाटायचं की हे सगळं काही हार्मोन्समुळे होत आहे. मग मी स्वतःला शांत करायची आणि कित्येकदा मी स्वतःहून सचिनला सॉरीही बोलायचे. परंतु ज्यावेळी हे सत्य समोर आलंय ना, त्यावेळी माझा राग मनात मावत नाहीये पूर्णाची. पूर्णाजी म्हणतात, हेच तर, हाच राग थेट तुझ्या बाळापर्यंत पोचतोय. त्या बाळाच्या शरीरावर, मेंदूवर याचा परिणाम होतोय अस्मिता, आणि हे सगळं काही आताच थांबायला हवंय. उद्या त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला आपल्याला नाही आवडणार आणि नाही चालणार. आणि त्यासाठीच आई म्हणून तुला तुझी जबाबदारी पूर्ण करावीच लागेल. मला माहीत आहे हे सगळं काही विसरून जाणं सोपं नाहीये, परंतु तरीसुद्धा तुला या सगळ्यातून बाहेर यावं लागेल, ते फक्त बाळासाठी. आणि या सगळ्यासाठी तुला मेडिटेशन करावंच लागेल. तुला तुझं खाणं पिणं, व्यायाम, ध्यान सगळं काही अगदी मनापासून करावं लागेल. चल अस्मिता, आपण स्टडीमध्ये बसू आणि मेडिटेशन करू. तू तुझ्या पोटावर हात ठेवायचं आणि तुझ्या बाळाशी बोलायचं आहे. अस्मिता म्हणते, हो, कारण आता बाळालाही कळू दे, त्याचा बाप कसाही वागला, तो कसाही असला तरीसुद्धा त्याची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तर पूर्णाजी म्हणतात, परत तोच विषय. मी तुला म्हणाले ना की या सगळ्यातून बाहेर पडणं कठीण आहे, परंतु आता तुला या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल आणि आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. अस्मिता म्हणते, सॉरी. तर पूर्णाजी म्हणतात, सॉरी मला नाही, तर बाळाला बोल, कारण बाळाला या सगळ्याचा त्रास होत असेल. आता अस्मिता तिच्या पोटावर हात ठेवते आणि आपल्या बाळाचा विचार करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ना बाळाचा विचार ना अस्मिताचा विचार, फक्त स्वतःचा स्वार्थाचा विचार करणारा सचिन आता साक्षीकडून पैसे उकळायचे ठरवतो. सचिन म्हणू लागतो, नाही नको, उगाच तुझ्याकडून पैसे घेतलेत तर ते मलाच आवडणार नाही, नाही नकोत, मी नाही घेऊ शकत तुझ्याकडून पैसे. हे सगळं काही सचिनचं नाटक चालू असतं, परंतु या नाटकाला साक्षी मात्र बळी पडलेली असते. तर साक्षी सचिनला म्हणते, सचिन तू असं का बोलतोयस, असं का वागतोयस? तर सचिन म्हणतो, सॅम खरंच मला माफ कर, पण मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत.
तुझ्याकडून जर मी असे पैसे घेतले तर मला शांत झोप नाही लागणार. तर साक्षी म्हणते, सचिन तुला किती पैसे हवेत ते सांग. सचिन म्हणतो, खरंच सॅम मला खरंच नको आहेत पैसे, मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत. पण आता तू एवढा आग्रह करतेस ना, तर मी तुझं मनही मोडू शकत नाही. पण हो, मी तुझे पैसे लगेच तुला रिटर्न करेन, त्यामुळे नको काळजी करूच. साक्षी म्हणते, सचिन तुला किती पैसे हवेत एवढंच मी तुला विचारलं आहे. तर सचिन म्हणतो, आता सध्या तरी मला 80,000 मिळाले तरी काहीच हरकत नाही. साक्षी म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला आत्ता ट्रान्सफर करते. असं म्हणत साक्षी फोन ठेवते आणि काही मिनिटाच्या आतच साक्षी सचिनला पैसे ट्रान्सफर करते आणि साक्षी सचिनला 80,000 नाही तर 1,00,000 रुपये ट्रान्सफर करते. आता ते पाहून सचिन म्हणतो, सॅमने तर मला 1,00,000 रुपये ट्रान्सफर केले आहेत, म्हणजे ही तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि हिला हातातून घालून चालणार नाही, ही कोंबडी सांभाळून ठेवावी लागेल. असं म्हणत आता सचिन एकाच वेळी दोघांनाही फसवत असतो. एकीकडे अस्मिता तिच्या बाळाला, तर दुसरीकडे तो साक्षीचीही फसवणूक करत असतो. तर इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की महिपत शिकरे कसंबसं उठण्याचा प्रयत्न करतात आणि टेबलवर ठेवलेल्या ग्लासमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. महिपत शिकरेंना खूप त्रास होत असतो. महिपत शिकरे म्हणतात, नाही आता काही करून मला इथून स्वतःची सुटका करून घ्यावीच लागेल. या नाग्याने नखं दाखवलीच आहेत, परंतु आता मी जर एकदा इथून बाहेर पडलो की या नाग्याची नखं तर मी छाटणारच आहे, परंतु त्या अगोदर मला इथून बाहेर पडावं लागेल. नाग्याने माझीच माणसं माझ्या पहाडीवर पेरली आहेत, आता तर याला दाखवतोच, कारण माझी माणसं माझा आवाज बरोबर ओळखणार आणि शेवटी ती मला इथून बाहेर काढणारच. माझा आवाज एकदा का त्यांच्या कानी पडला की मग ते मला इथून सोडवणार. नाग्या, माझीच माणसं माझ्यावर पारत ठेवायला ठेवलीस, हे मात्र भारी केलेस. असं म्हणत आता महिपत शिकरे आपल्या माणसांना आवाज देऊ लागतात. आता दोघेजण बाहेर असतात, परंतु महिपत शिकरेंचा आवाज त्यांना काही स्पष्टपणे ऐकू येत नसतो. ते म्हणत असतात, हा उगाचच बोंबलतोय. आता महिपत शिकरे आवाज येत म्हणतात, कोण आहे बाहेर? अरे पोरांनो, मलाच याने इथे डांबून ठेवलं आहे, प्लीज मला इथून सोडवा. परंतु महिपत शिकरेंचा आवाज त्यांची माणसं काही ओळखत नाहीत आणि म्हणू लागतात, ह्याचं काय करायचं काहीच कळत नाही. तर एक दुसऱ्याला म्हणतो, चल आपल्याला आतमध्ये जावंच लागेल आणि याचं तोंड बंद करावंच लागेल. तर दुसरा म्हणतो, नाही नाही, आपण आतमध्ये जाऊन चालणार नाही. नागराज शेठ काय म्हणाले आहेत की काहीही झालं तरी आपण आत जायचं नाही, कारण आपण आत गेलो आहोत हे जर आपल्या महिपत शेठना कळालं तर ते आपल्यावरच बंदूक रोखतील. तर आता तो म्हणतो, मग आता काय करायचं आहे? आपण एक काम करूयात का, आपण नागराज शेठनाच सांगूयात की हा बोंबलतोय, आम्ही आत जाऊ शकतो का? तर तो म्हणतो, अगदी बरोबर बोलतोयस. आता रघु नागराज काकांना फोन करण्यासाठी घेतो. इथे नागराज काका मात्र खोरत पडलेले असतात आणि ज्यावेळी सुमन काकू रूममध्ये येतात त्यावेळी नागराज काकांच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि म्हणूनच सुमन काकू त्यांना मोबाईल उचलून देत असतात आणि त्या उचलतही असतात फोन. परंतु नागराज काका सुमन काकूंच्या हातून फोन काढून घेतात आणि म्हणतात, माझ्या फोनला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली? सुमन काकू म्हणतात, अहो तुमचा मोबाईल खाली पडला होता, तोच मी तुम्हाला उचलून देत होते, बाकी काहीही करत नव्हते, पण तुम्ही माझ्यावर एवढे का चिडताय? नागराज काका म्हणतात, तरी सुद्धा माझ्या फोनला हात लावायची काहीच गरज नाही आणि तू इथे वरती का आली आहेस? तुला किचनमध्ये काही कामं नाही आहेत का? जा स्वयंपाक बनव जा. तर सुमन काकू म्हणतात, आहेत ना, कामं खूप आहेत, परंतु आज आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे आणि त्यासाठीच भाऊजी तुम्हाला खाली बोलवत आहेत, तेच सांगण्यासाठी मी आले होते. नागराज काका म्हणतात, आलोच मी, तू निघ इथून. आता सुमन काकू पाहतात नागराज काका कोणाला तरी मेसेज करत असतात. सुमन काकू तिथून निघून जाताच आता नागराज काका रघुला फोन करायला घेतात आणि म्हणतात, बोल काय झालंय रे? तर रघु म्हणू लागतो, काही नाही साहेब, आतमध्ये तो माणूस खूप बोंबलतोय, आतमध्ये जाऊन त्याला 2 बांबूचे फटके देऊ का? आता नागराज काका घाबरतात आणि म्हणतात, थांब, असा काही शानपणा करायचा नाही, आतमध्ये जायचं नाही, कारण तशी महिपत शेठची ऑर्डर आहे आणि महिपत शेठला समजलं ना तर तो तुम्हाला सोडणार नाही, त्यामुळे तुम्ही असं काहीही करणार नाहीयेत. मी तिथे लगेच येत आहे. आता पुढे काही बोलणार, परंतु तोपर्यंत नेटवर्क जातं आणि फोन कट होतो. तर आता रघुला तो समोरचा व्यक्ती विचारतो की नक्की काय बोलले साहेब? तर रघु म्हणतो की नागराज शेठ म्हणाले आहेत की काही झालं तरी आतमध्ये जायचं नाही, महिपत शेठची तशी ऑर्डर आहे. परंतु त्याचवेळी महिपत शिकरे आवाज येत म्हणतात, तुमचे कान फुटलेत का? मी काय बोलतोय ते ऐकू येत नाही का? आता रघुसोबत असणारी व्यक्ती रघुला म्हणते, नाही साहेब, आता तर आपल्याला आतमध्ये जावंच लागेल, साहेबांनी कितीही नकार दिला तरी. आणि म्हणूनच दोघेही आता महिपत शिकरेंचं तोंड बंद करण्यासाठी आतमध्ये गेलेले असतात. तर दुसरीकडे नागराज काका पुन्हा एकदा रघुला फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु रघुचा फोन लागत नसतो. नागराज काका म्हणतात, आता तर मला लगेच जावं लागेलच. असं म्हणत नागराज काका आता धावत पळत निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं
अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो, परंतु सायली रूममध्ये येऊनही अर्जुनशी काहीच बोलत नाही. आता सायली आपल्याशी बोलावी म्हणून अर्जुन म्हणतो, माझा रुमाल कुठे आहे, कुठे भेटतच नाहीये. आता सायली तो रुमाल समोर आणून ठेवते, परंतु अर्जुनशी काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, माझा रुमाल मी खडी करून ठेवायचा आणि आवरावर करताना कुठेतरी ठेवायचा आणि मग मला सापडत नाही. परंतु एवढं सगळं होऊ नये सायली एक शब्दही बोलत नसते. अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, तोंड बंद ठेवायचं म्हणजे सगळी कामं होतील ना, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिटतील. पण सायली काही एक शब्दही चक्कर बोलत नसते. सायली अर्जुनशी एक शब्दही बोलत नसते ना त्याच्याकडे पाहत असते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मलाही बोलायचं नाहीये असं म्हणत अर्जुन ऑफिसला निघून जातो. सायलीला अर्जुनचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी रविराज सर म्हणतात, अरे चला चला. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो हो, मला सुद्धा जायची घाई झाली आहे. किती दिवस झाले पूर्णाई भेटल्याच नव्हत्या, आज कितीतरी दिवसानंतर पूर्णाईंची भेट होणार आहे. आता त्याचवेळी नागराज काका खाली येतात आणि म्हणतात, चला मला निघायला हवं. तर रविराज सर म्हणतात, कुठे निघालायस तू? सुमन, अगं याला सांगितलं नाहीयेस का आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे? तर सुमन काकू म्हणतात, सांगितलंय मी. तर नागराज काका म्हणतात, हो तिने सांगितलं, परंतु आता मला खूप एमर्जन्सी आहे आणि त्यासाठी जावं लागणार आहे. माझा तो मित्र सुभाष, त्याच्या आईचं कमरेचं ऑपरेशन झालं होतं, पण आता त्यांना पुन्हा एकदा ॲडमिट करावं लागत आहे. तो फोन करत मला म्हणतोय की जरा येशील का मदतीला? मग जावं लागेलच ना. तर सुमन काकू म्हणतात, कोण हा तुमचा मित्र? आता मात्र नागराज काका थोडे घाबरतात आणि म्हणतात, बोलवतो ना, जेवायला बोलवतो म्हणजे होईल ओळख. तर असं म्हणत नागराज काका म्हणतात, चला मला निघायला हवं. परंतु रविराज सर नागराज काकांना थांबवतात आणि म्हणतात, तुला आपल्या फॅमिलीत काहीच इंटरेस्ट नाही आहे का रे? अरे पूर्णा आजी एवढ्या दिवसानंतर येत आहेत, मग पूर्णाईंना भेटावंसं वाटत नाही आहे का? नागराज काका म्हणतात, वाटतंय ना, परंतु काय करू, मित्राचा प्रॉब्लेम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे ना. बघ आत्ता परत दादा त्याचा फोन आलाय. परंतु रविराज सर आता नागराज काकांच्या हातातील मोबाईल काढून घेतात. नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे सायली आता आपल्या रूममध्ये येते. त्यावेळी अर्जुनने टेबलवर फुलांच्या खाली एक छोटीशी चिठ्ठी, एक पत्र ठेवलेलं असतं. सायली ते घेते आणि वाचते. तर त्यामध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं, बायको, हा ड्रेस तुला खूप छान दिसेल. आता ही चिठ्ठी वाचल्यानंतर सायली पाहते तर अर्जुनने तिथे छान असा एक ड्रेस सायलीसाठी ठेवलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू आता नागराज काकांच्या मागावर गेलेले असतात. आता नागराज काका आणि महिपाल शिकरे यांना एकत्र पाहिल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो. सुमन काकू म्हणतात, आमचे हे महिपाल शिकरेंसोबत आता मला हे सगळं काही सायलीला सांगावंच लागेल. आणि म्हणूनच सुमन काकू आता सायलीला फोन करायला घेतात. तर सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र येऊन नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करत असतात आणि केक कट करत असतात. सर्वजण आनंदात असतात, हसत खेळत मज्जा मस्ती करत सेलिब्रेशन करत असतात. इकडे सुमन काकू फोन करतात आणि म्हणतात, सायली फोन उचल. सायलीचा फोन वाजत असतो. आता सायली फोन उचलायला येते आणि म्हणते, हॅलो. तर सुमन काकू म्हणतात, सायली मी जे काही बोलत आहे ते नीट लक्षपूर्वक ऐक. आता असं म्हणतात सायली घाबरून गेलेली असते. आता सुमन काकू नक्की सायलीला काय सांगणार, की काही सांगण्या अगोदरच नागराज काका त्यांचं तोंड बंद करतील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.